भिंत खचलेले, चूल विजलेले, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, व्याकुळ झालेला आहे, सगळं वाहून गेलेलं आहे. आणि दुःखी झालेला तो विद्यार्थी आपल्या शिक्षकाच्या समोर नतमस्तक झालेला आहे. ऐक सर, ओळखलं म्हणे म्हणे. हा, पावसात आलेला तो विद्यार्थी सरांपुढे याचना मांडतोय. सगळं गेलं वाहून, सगळं होतं नव्हतं सगळं निघून गेलं. पण ऐका, सरांना वाटलं याला काहीतरी मदत द्यावी. खिशाकडे हात गेला, मायबाप हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. अरे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. म्हणे पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. फक्त लढ म्हणण्याचा आशीर्वाद सरांकडे मागावा. आशीर्वाद सर, तुम्ही आज मला देचाल ठीक आहे. कदाचित मी आज माझा संसार नव्यानं उभा करेल. कदाचित माझ्या जीवनामध्ये तुमच्यामुळे सुखाची प्राप्ती होईल सर. पण न जाणे दुसऱ्या दिवशी परत महापूर येईल, परत सगळं वाहून जाईल. मग मी परत तुमच्याकडे यायचं, मी परत तुम्हाला मागायचं नको का सर. मला पावसात आला कोणी, कपडे होती करदमलेली, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणे आली, गेली घरट्यात राहून. माहीर वाशन पोरी सारखी चार भिंती नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. लक्ष द्या. भिंत खचली, चूल विजले, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. आणि पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. त्या शिष्याच्या जीवनातला आलेला परिणाम, संसार अक्का वाहून गेलाय हो. महापूर शिरलेला आहे. आणि दुःखानं व्याकुळ झालेला तो विद्यार्थी इकडं तिकडं पाहतोय. डोळ्याच्या समोर उभा राहावे आपले शिक्षक. ज्या शिक्षकाने आम्हाला सामाजिक बांधिलकी शिकवली, ज्या शिक्षकाने आम्हाला पाठीचा कणा ताट ठेवायला सांगितलं, ज्या शिक्षकाने